तुम्ही बँक लोन घेतलाय आणि त्याची ईएमआय भरत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? बँक म्हणत सर नमस्कार भाऊ, धन्यवाद, तुम्हीच आमचे मायबाप आहे. पण मी म्हणतो तुम्हाला हे तुम्ही लोन फुकटमध्ये चुकवू शकता. तुम्ही विश्वास ठेवाल का? नहीं. नाही नाही, कोणीच ठेवत नाही. पण मी तुम्हाला पॉइंट टू पॉइंट सांगतो का तुम्ही हे लोन फुकटमध्ये कसं चुकवायचं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर. इथं तुम्हाला पैशाबद्दल सर्व गोष्टी भेटेल आपल्या मराठी भाषेमध्ये. तर चला तुम्हाला मी सांगतो आपलं बँकेचं लोन कोणतंही लोन राहू तुम्हाला फुकटमध्ये कसं फेडायचं. तर तुम्हाला एक मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. चला, तुम्ही लोन घेतलाय 20 लाखाचं. 20 लाखाचं लोन घेतलाय. समजा का तुम्ही 20 वर्षासाठी घेतलाय. 20 वर्ष. आता तुम्ही घेतलंय लोन 20 लाखाचं. घेतलं कितीसाठी? 20 वर्षासाठी. तर तुम्हाला कमीत कमी 18,000 रुपये ईएमआय पडते. किती पडत? 18,000 रुपये. आपण ईएमआय नोकरीवाल्याला ईएमआय लवकर समजते. लक्षात ठेवा, 20 लाखाचं लोन घेतलं, 20 वर्षासाठी घेतलं, ईएमआय किती पडली? 18,000 रुपये. तर तुम्ही समजा 20 वर्ष आहे आपले, तर एका वर्षात 12 महिने, तर 20 वर्षात किती होईल? 240 महिने. एका वर्षाचे 12 महिने, 20 वर्षाचे किती होईल? 240 महिने. आणि आपली ईएमआय आहे 18,000. आणि ह्या 20 वर्षाचे आपले 240 महिने किती होईल? किती होईल कमेंट मध्ये सांगा. आता व्हिडिओ पॉज करून कमेंट मध्ये सांगा किती होईल. तर आपल्या होते 43,20,000 रुपये. कसं वाटतंय आता? घेतलं होतं किती? 20 लाख. देत किती आहे आपण? 43 लाख. असंच वाटते भाऊ. म्हणून तर बँक तुमच्या अमीर होत आहे. चला, आपण एक मजला बांधण्यासाठी घेतलं होतं 20 लाख आणि बँक घेत आहे डबल 43 लाख. मग काय करायचं? सारा थोडासा दिमाग लावायचा. लोन घेताना थोडासा दिमाग लावायचा. आपण घेतले होते 43 लाख. भरून किती देतो एक्स्ट्रा? आपण 23,20,000 एक्स्ट्रा भरून देतो. 20 लाख घेतले होते, 23 लाख भरून देतो. तर आता काय करायचं? आपण हे 18,000 रुपये भरतो. आपण आता समजून जायचं की आपण 18,000 ईएमआय भरतो. त्याच्यासोबत आपण काय करायचं? आपण करायचं 5,000 रुपयाची एसआयपी. काय करायचं? 5,000 रुपयाची एसआयपी. किती वर्षासाठी? 20 वर्षासाठी. काहून? तर भाऊ, आता आपण जर 5,000 रुपयाची एसआयपी केली, किती वर्षासाठी? 20 वर्षासाठी. 5,000 रुपयाची वर्ष एसआयपी, 240 महिने. हे किती होते? हे होते आपले 12 लाख रुपये. 12 लाख रुपये झाले. तर मग का आपलं हे 5,000 रुपयाची एसआयपी आपले किती पैसे बनवू शकते सांगतो तुम्हाला. 20 वर्ष आहे ना, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट वर्ष झाले. तर आपण मिड कॅप मध्ये जाऊ शकतो. तर मिड कॅपचा ऍव्हरेज किती आहे? 15% जवळपास. 20 वर्ष आपण इन्व्हेस्ट केले, 15% जवळपास भेटले आणि आपल्या 5,000 रुपये एसआयपीचे किती होते? तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी. आपण आलो ग्रोच्या कॅल्क्युलेटरवर. चला, आपण कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवतो. आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे? 5,000 रुपये महिन्याची. किती भेटणार? आपण किती टक्के घेणार? आपण घेणार 15%. आणि किती वर्षासाठी? वर्षासाठी आहे आपल्या 20. तर बाबा किती होते आपले? 12 लाख रुपये होते आपली इन्व्हेस्टमेंट. मी तुम्हाला पहिले सांगतो 12 लाख रुपये. आणि आपले किती व्हॅल्यू होणार? पूर्ण 66,35,000. 12 लाख रुपये लावून 66,35,000 20 वर्षात. तुम्हाला चला पूर्ण कॅल्क्युलेटर दाखवतो आपल्या बोर्डावर. तर पाहिलं किती होते आपले पैसे? जर आपण 5,000 एसआयपी केली, तुम्हाला दाखवलं मी किती होते. समोर दाखवलं लाईव्ह करून. कोणती हातची गोष्ट नाही आहे. दाखवलं किती होते? 67 लाख रुपये 35,000. काय आपण 12 लाख रुपये लावले होते, तर झाले किती आपले? 67 लाख रुपये. चला, आपण घेतले होते 20 लाख, तर भरून किती दिले? झाले 43 लाख रुपये. असं राहते भाऊ. मग काय करायचं? हे 67 लाख रुपये आपले बनले. आपले देणे किती आहे? 43 लाख 20,000. आपली इन्व्हेस्टमेंट आहे 12 लाख. तरी पण आपले उरत आहे 12,15,000 रुपये. चालेल, हे भरलं तरी पैसे उरत आहे. मग किती फायद्याचे झालं? आपण ह्या ईएमआय सोबत 5,000 रुपयाची फक्त एसआयपी केली, थोडंसं डोकं लावलं, तर काय होऊ शकते? आपल्याकडे साला हे लोन मध्ये आपल्याला फुकटमध्ये जाते. आपली जी इन्व्हेस्टमेंट केली ते भेटते, साला वरून एवढे पैसेही भेटते. मग
आपल्या मराठी माणसाने हाच थोडसा दिमाग लावा लागते. थोडं लोन घेताना थोडासा विचार करावा लागते का लोन कसं घ्यायचं, किती घ्यायचं, काय करायचं. आणि गुजराती मारवाडी काय करते, हे असेच करते ना, त्याचा साला ह्या एका बिल्डिंगवर साला दुसरा मजला चढते, तर साला आपण हा एक मजला चढवासाठी साला हे लोन घेतो, तर साला त्याला जिंदगीभर फिरत राहतो. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्ही लोन घेता पण कशा पद्धतीने लोन घेता आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला एसआयपी बद्दल काही समजत नसेल तर तुमचा व्हॉट्सअप नंबर खाली कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला पर्सनली स्वतः तुम्हाला मेसेज करतो मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंट मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.